आज मी माझ्या या घराची जे माझं माहेरचं घर आहे त्या घराची होम टूर करणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हा जो आहे तो गेट आहे। हाय हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी माझ्या या घराची जे माझं माहेरचं घर आहे त्या घराची होम टूर करणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हा जो आहे तो गेट आहे। तर इथून एंट्री आहे आणि एंट्री केला केला हा जो आहे तो बाहेरचा परिसर आहे। तर बाहेर इथे लावलेली आहे भरपूर झाडं, ज्याला थोडीशी मेंटेनन्सची आता गरज आहे। कारण आता मी म्हटलं जसं की पप्पांना म्हटलं इथे जरा थोडीशी आपण गार्डनिंग वगैरे करूया, तर ते म्हणते की नाही पाऊस पडू देत त्याच्यानंतर मी करतो। तर ठीक आहे, जाऊ द्या मग, तुम्ही करून घ्याल नंतर। त्यानंतर हा जो आहे तो मेन एंट्रन्स आहे। तर इथे आपण नंतर जाऊ, सगळ्यात आधी आपण बाहेर परिसर दाखवू। त्यानंतर ही आहे पप्पांची गाडी। मग इथून पण परत ही भिंत आहे, तर इथे दुसऱ्यांचं घर आहे आणि इथे मग भरपूर झाडं लावलेली आहे। अशी सगळी झाडं आहे आणि सगळ्यात जुनं झाड जे आहे ते हे आहे पाम ट्री। तर एक आणि हे दोन, तसं ऍक्च्युली तीन होतं, तिथे पण एक होतं अशा इक्वल डिस्टन्स वरती, पण आता दोनच ठेवले आणि ते तिसरं काढून घेतलेलं। त्यानंतर इथे अशी पूर्ण झाडं लावून घेतलेली आहे। ऍक्च्युली कसं आहे, ह्या कुंड्या थोड्या खाली होत्या आणि नंतर पण झाडं होती तिकडे, झाडं आणि अशा कुंड्या ठेवलेल्या होत्या आधी, पण गाड्यांना जागा होत नसल्यामुळे मग त्या कुंड्या वरती ठेवून दिलेल्या आहे आणि त्या कुंड्यांमध्ये आणि थोड्याशा जी ज्या काही जागा असेल त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहे। त्यानंतर आपण इथे या एंट्रन्स मध्ये जाऊ, म्हणजे हे जे मेन एंट्रन्स आहे इथून आपण आज जाऊया। हे आहे मेन एंट्रन्स। चला आता आपण आज जाऊया। अभ्यास का फिरतो इकडे। हे आहे लिव्हिंग रूम आणि असं आहे इथे टाइल्स लावून घेतलेली आहे, कारण बॅक साइडला थोडस याचं काम होतं, पाणी वगैरे जे जरा जास्त होत होतं आणि या वॉलला पूर्ण पाणी येत होतं, म्हणून मग इथे टाइल्स लावून घेतली आहे आणि या वॉलला पण अशी टाइल्स लावून घेतलेली आहे। आणि या ज्या खिडक्या आहे या बाहेर ओपन होतात, म्हणजे रोड साइडला, आणि अशा पडदे वगैरे लावून घेतले आहे। त्यानंतर हा सोफा आहे 3 सीटर। तर इथे 3 सीट्स आणि इथे 2 सीट्स असे 5 सीटर हा सोफा आहे। त्यानंतर हा टेबल आहे आणि हा जो टेबल आहे हे जे डिझाईन केलेलं दिसतंय, तर हे जे डिझाईन आहे ते प्युअर सागामध्ये केलेलं आहे। बरीच सागाची लाकडं वगैरे होती आमच्याकडे, खूप जुनी दारं वगैरे होती, तर त्यापासून असं फर्निचर तयार करून घेतलेलं आहे। हे आत्ताचं काम नाहीये, हे खूप जुनं काम आहे ऍक्च्युली। आणि हा जो सोफा आहे तो पण तसाच बनवून घेतलेला आहे कार्पेंटर कडून। त्यानंतर आता इथे सध्या बॅग्स वगैरे आहे, कारण काम चालू आहे आणि थोडेसे आर्टिफॅक्ट, फ्लावर्स, प्लांट्स हे लावलेले आहे। ती जी आवड आहे ती मम्मी पप्पा दोघांना पण आहे। तिथे थोडेसे शेल्फ काढून घेतलेले आहे, हे ते शेल्फ काढून घेतलेले आहे आणि इथे थोडेसे आर्टिफॅक्ट्स वगैरे ठेवले आहे। त्यानंतर ह्या ज्या फ्रेम्स आहे या मला खूप आवडतात, या फ्रेम्स लावून घेतलेल्या आहे इथे, आणि इथे पण थोडस लावून काढून घेतलेलं आहे असं त्या साईडला। तर इथे कॅलेंडर आहे आणि इथे पण एक प्लांट आहे आणि याचं जे सीलिंग आहे हे थोडस खाली आहे ऍक्च्युली, म्हणून मग इथे सीलिंग फॅन न लावता असे साईड फॅन्स लावून घेतले आहेत। तर या हॉलमध्ये गरमी खूप होते, त्याच्यामुळे ना आम्ही इथे जास्त बसत नाही आणि गरम होतं म्हणून मग फॅन्स वगैरे पण भरपूर लावून घेतले। त्यानंतर तर इथे हा कूलर आहे, कारण जर या रूम मध्ये कोणी बसलेलं असेल तर मग कूलर वगैरे ऑन करायला। आणि इथे ही दुकानातली अलमारी आहे, ही पण दुकानातली अलमारी आहे। तर इथे थोडस, कारण हॉटेल आहे म्हटल्यानंतर काही जर गोष्टी एक्स्ट्रा असेल तर मग त्या घरात येतातच, असं थोडस साहित्य घरात आहे दुकानातलं। आणि त्यानंतर या हॉल मधूनच आता आपण आतमध्ये एंट्री करू।
तर इथे हा छोटासा पॅसेज आहे आणि इथून आपल्याला आत जायचंय. या हॉल मधून आपण इथून एंट्री करायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला आतमध्ये हा येण्याचा रस्ता आहे. हा थोडासा छोटासा पॅसेज आहे जिथे इन्व्हर्टर वगैरे ठेवलेला आहे या दाराच्या मागे. आणि काही ज्या रॅन्डम वस्तू आहेत, इथे कपाट झालेलं आहे त्याच्यामुळे रॅन्डम वस्तू, शूज एक्स्ट्राचे, त्यानंतर इन्व्हर्टर हे सगळं इथे ठेवलं जातं. त्यानंतर हा जो आहे हा सेकंड हॉल आहे किंवा सेकंड लिव्हिंग रूम म्हटलं तरी चालेल. तर ऍक्च्युली कसं आहे, जो हॉल तुम्ही बघितला तिथे गरम जास्त होतं, त्याच्यामुळे तिथे टीव्ही न ठेवता आम्ही इथे टीव्ही ठेवलेला आहे. म्हणजे पप्पांनी इथे टीव्ही ठेवलाय. तर इथेच बऱ्याचदा तुम्ही आतापर्यंत जे व्हिडिओज बघितले असाल तर तुम्हाला इथेच आम्ही बसताना दिसत असेल, कारण टीव्ही इथे आहे आणि एसी पण इथेच लावलेला आहे. कारण या रूमचा जास्त यूज होतो, त्याच्यामुळे मग इथेच तशी अरेंजमेंट करून घेतलेली आहे. सेकंड हॉल मध्ये एक बेड आहे, दिवाण आहे, जो डबल बेड तर नाही, सिंगल बेड म्हणू शकतो. क्वीन कोणता करते, क्वीन साईज असतो का? हा नाही ना. तर एक हा असं दिवाण आहे ज्याच्यामध्ये स्टोरेज आहे. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जे काही अंथरूण पांघरूण किंवा काही गोष्टी असतात त्या असतात. त्यानंतर या बाजूला टीव्ही आहे. हे छोटंसं टीव्ही युनिट आहे, कारण ही स्पेस खूप छोटी आहे, जास्त ही मोठी रूम नाहीये, त्याच्यामुळे मग असं छोटंसं टीव्ही युनिट करून घेतलं आहे फर्निचर करताना. आणि मग टीव्ही आणि इथे खिडक्या आहे, व्हेंटिलेशन भरपूर आहे या घराला. त्यानंतर इथे आहे सोफा ठेवलेला आणि या रूम मधूनच आपण इथे बाहेर पण जाऊ शकतो. जसं मी सांगितलं की हॉल मधून आपण एंट्री केली तर बऱ्याचदा काही जण हॉल मधून पण येतात किंवा काही जण या दरवाजामधून पण येतात. तर हा जो दरवाजा आहे तर हा असा बाहेर निघतो आणि असं इथून बाहेर हा बाहेरचा परिसर आहे. तर हा दरवाजा पण नेहमी लागलेलाच असतो. आणि जसं मी सांगितलं की ही जी जाळी आहे तर ही जाळी प्रत्येक घरात ऑलमोस्ट असतेच, कारण मच्छर खूप आहे, ओपन गटारी आहे, त्यामुळे अशी जाळी सगळ्यांनी लावून घेतलेली आहे. त्यानंतर इथून जसं इथून पायऱ्या जातात, तर इथून आपण जेव्हा बाहेरून आलो तिथून पण पायऱ्या आपण दाखवू शकल्या असत्या, किंवा या दरवाजामधून पण लगेच इथून बाहेरच्या बाहेर पायऱ्या आहेत. तर मी अजून आता बाहेरचाच थोडासा परिसर दाखवून देते. तर इथे जसं हे कंटिन्यू आहे तर इथे थोडीशी झाडं वगैरे लावलेली आहे. त्यानंतर इथे डेझर्ट कूलर आहे जे आतमधल्या बेडरूम मध्ये लावलेला आहे. त्यानंतर या पायऱ्यांच्या खाली इथे थोडेसे शूज वगैरे ठेवण्यासाठीची जागा ठेवलेली आहे. त्यानंतर हा जो आहे हा बॅक म्हणजे बॅक परिसर आहे, बॅकयार्ड आहे ऍक्च्युली या घराचा. तर इथे कपडे वगैरे वाळत ठेवलेले आहेत, वाळत टाकलेले आहेत. तर आता आपण आतमध्ये येऊ आणि आपल्या रूम्स बघूया. ये. त्यानंतर ही जी आपण रूम बघितली ज्याच्यामधून आपण बाहेर पडलो, तर आता याच रूम मध्ये इथे सोफा आहे. त्यानंतर ही जी आहे छोटी बेडरूम, आता इथे थोडीशी वॉल वगैरे करून घेतलाय, पण ऍक्च्युली या वॉलला पण बरीच वर्ष झाले म्हणून थोडं खाली खराब झालेलं आहे, पण आता पेंटिंग वगैरे करण्याचा विचार आहे पप्पांचा. त्यानंतर हा आमचा फोटो आहे ज्यामध्ये हा खूप आधीचा आहे, म्हणजे आयुष्य इथे मला वाटते 4-1 वर्षाचा होता तेव्हाचा हा फोटो आहे. इथे मोहन आणि विजय शांती नाहीये आणि अगस्त्य पण नाहीये. त्यानंतर हा फोटो साक्षीसाईचा छोट्यापणीचा आहे. मग या पण वॉलला फोटोज वगैरे लावलेले आहेत. तर इथे आहे ही हर्षाच्या लग्नाचा फोटो आहे, ज्यामध्ये हर्षा, मोहन, मम्मी पप्पा, मी, मयूर आणि जो आयुष इथे नाहीये. का बरं? कारण तो खेळायला गेला होता. आणि इथे आमच्या लहानपणीचा फोटो आहे. हा मी आधीच्या पण व्हिडिओज मध्ये दाखवलाय, पण म्हटलं तर होम टूर मध्ये पण मी हा तुमच्याशी शेअर करते. हे आमच्या लहानपणीचा फोटो आहे. आता ही जी टीव्ही युनिट आहे म्हटलं तर इथे
सगळ्या रॅन्डम गोष्टी ठेवलेल्या असतात, पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही, तर हा आहे माझा भाऊ मयूर आणि त्याची बायको विजयशांती. तर या दोघांचा हा फोटो आहे जो लावून ठेवलेला आहे इथे. हा त्यांच्या लग्नाचा फोटो आहे. त्यानंतर याच रूम मधून इथे ही छोटी रूम आहे, तर ही ऍक्च्युली स्टोर रूम म्हणता येणार किंवा देवघराची रूम म्हणता येणार, काही पण तुम्ही म्हणू शकता. तर इथे ते देवघर आहे मम्मीचं, ज्यामध्ये भरपूर देव मम्मीने सांभाळून ठेवलेले आहे. आणि या रूम मध्येच फ्रीज आहे, कपडे वगैरे इथे सगळं राहतं. त्यानंतर स्टोरेज पण आहे असं, ज्यामध्ये डबे वगैरे ठेवलेले असतात. आणि हे जे आहे ते म्हणजे आमची फॅमिली मोठी आहे किंवा येणं जाणं चालूच असतं कोणाचं, त्याच्यामुळे मम्मी हे सगळं भरून ठेवते. तर तांदूळ, गहू ऑलरेडी सगळं भरलेलं असतं. त्यानंतर इथे छोटे छोटे डबे ठेवले आहेत, ज्यामध्ये बेसन अशा सगळ्या वस्तू आहेत. तर स्टोर रूम म्हटलं तर स्टोर रूम सारखीच आहे, ज्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यानंतर ही फ्रीज आहे आणि इथूनच आपण किचन मध्ये पण जाऊ शकतो. तर हे आहे मम्मीचं किचन, जे या दारातून आपण आलो आतमध्ये. आणि या साईडला जसं मी म्हणतो की इकडे देवघर वगैरे आहे आणि फ्रीज वगैरे आहे. तर मग सगळ्या गोष्टी यायला जायला फ्रीज मध्ये जावं लागतं. तर असाच हा दरवाजा आहे आणि या दरवाजातून आतमध्ये इकडे आलं की किचन आहे. तर हे आहे असं छोटस किचन. तर या साईडला आहे हे किचन. आणि हा जो ओटा आहे तो आहे एल शेपचा. इथे पाण्याचं बकेट किंवा काहीतरी असतं, कारण स्वयंपाकाला वगैरे पाणी लागतं, त्याच्यामुळे मग ते असं इथे भरून ठेवतात. मग त्यानंतर असा ओटा आहे एल शेपचा. इथे सिंक आहे. तर या साईडचा जो ओटा आहे, तर इथे मम्मी जे काही बनवलेलं असतं स्वयंपाक वगैरे, भाजी पोळी किंवा कुकर, हे सगळं इथे आणून ठेवते, डबे वगैरे. त्यानंतर इथे या साईडला कांदे बटाटे वगैरे ठेवायची रॅक आहे. त्यानंतर खाली इथे ट्रॉली आहे. थोड्या याच्यामध्ये भांडे वगैरे लावलेले आहे आणि खाली इथे थोडे मसाले वगैरे ठेवलेले आहेत. त्यानंतर या साईडला इथे डाळ, तांदूळ, अजून पीठ असे डबे मोठे मोठे आहेत. तर असं हे मोठं कपाट आहे, ज्याच्यामध्ये हे सगळे मोठे डबे बसतात. आणि या साईडला सिलेंडर आहे. त्यानंतर तर इथे कॅबिनेट्स आहे आणि इथे मोठे कॅबिनेट्स आहे, जसे मोठे काही भांडे असतील. आता मम्मीकडे बऱ्याचदा बरेच काही प्रोग्राम्स होत असतात, तर मोठे भांडे किंवा कुकर मोठा, तर हे जे आहे तर मग ते इथे ठेवते. त्यानंतर इथे पण तसंच कंटिन्यू केलेलं आहे. त्यानंतर हे छोटं कॅबिनेट आहे, ज्यामध्ये मसाल्यांचे डबे, शेंगदाणे वगैरे वगैरे सगळं हे भरून ठेवते. यामध्ये मिक्सर वगैरे पण असतं. आणि त्यानंतर हे जे आहे हे असं एक उभं कपाट आहे, ज्यामध्ये थोडाफार काही किराणा असेल, जसं हा थोडाफार काही पॅन्ट्री असेल, म्हणजे काही खायच्या वस्तू असेल किंवा साबण, शॅम्पू, अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या मग इथे ती भरून ठेवते. त्यानंतर इथे पाण्याचं माठ आणि हे भरून ठेवते, हंडा वगैरे, जसं की पाणी भरपूर भरून असावं म्हणून मग हे भरून ठेवते. त्यानंतर हा मम्मीचा 3 बर्नरचा गॅस आहे. तर बऱ्याचदा बरं होतं 3 बर्नरचा गॅस, कारण जसं मी खूपदा म्हणते की फॅमिली मोठी आहे, मग स्वयंपाक चालू असतो, चहा चालू असतो, त्याच्यामुळे हा 3 बर्नरचा गॅस तिला खूप युजफुल आहे. त्यानंतर इथे आहे खिडकी अगदी गॅसच्या मागे. तर या खिडकीमधून म्हणजे जी काही ह्याची वाफ वगैरे आहे तर ही बाहेर जाते. त्यानंतर हा दरवाजा आहे, तर हा असा बाहेर उघडतो आणि इथून बाहेरून गेल्यानंतर इथे आहे वॉशिंग मशीन. त्यानंतर त्याच्या बिलकुल अपोजिट साईडला वॉशिंग मशीन, इथे बेसिन वगैरे आहे. त्यानंतर ही छोटीशी अलमारी आहे, काही छोट्या छोट्या वस्तू वगैरे ठेवायला. आणि इथे बाथरूम. तर असं आहे. हा. तर हे आहे मम्मीचं छोटंसं किचन, ज्यामध्ये मम्मी आणि काकू एका वेळेस एवढे दोघीच जणी बसतात आणि स्वयंपाक करत असतात. आणि आम्ही जेव्हा येतो तेव्हा, जा तुम्ही किचन मधून बाहेर जा, आम्हाला जागा होत नाही, म्हणून आम्हाला किचन मधून बाहेर काढतो. तर असं हे मम्मीचं छोटंसं किचन आणि छोटंसं घर ते मी छान प्रेमाने सजवलं आहे. चला आता आपण जो सेकंड लिव्हिंग रूम मी तुम्हाला दाखवली, परत मग आपण तिथे जाऊया. रूम मधून परत आपण या रूम मध्ये आलो.
मधल्या, आणि इथून एक दरवाजा आहे जो आतल्या रूम मध्ये जातो. तर ही म्हटलं तर एक बेडरूम म्हटलं तरी चालेल. तर इथे जे आहे ते काकू, साक्षी, साहिल हे झोपतात आणि मम्मी पप्पा जे आहेत ते जी मी आधीची रूम सांगितली तिथे झोपतात. त्यानंतर ही जी रूम आहे, तर कसं आहे या आमच्या घरामध्ये फॅमिली मोठी आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी इकडे तिकडे असतात आणि आम्ही पण आलेलो आहे. त्यामुळे काय होतंय, आमचा पण पसारा भरपूर आहे मम्मीकडे, त्याच्यामुळे इकडे तिकडे वस्तू दिसत असेल. तर फॅमिली मोठी आहे, त्याच्यामुळे मग हे जे वगैरे आहे किंवा आम्ही वगैरे येतो तेव्हा इथे भरपूर अंथरूण पांघरुण वगैरे ठेवलेला आहे. त्यानंतर हा जो आहे तो कूलर आहे, डेझर्ट कूलर, जो आपल्याला बाहेरून दिसला होता. त्यानंतर इथे थोड्याशा वस्तू ठेवलेल्या आहे. आता आमच्या बॅग्स आहे. हा जो आहे हे जे कपाट आहे, तर ह्याच्यामध्ये कपडे वगैरे ठेवलेले आहे. ड्रॉवर आहे, याच्यामध्ये आपलं ड्रेसिंग टेबल प्लस ड्रॉवर आहे. तर मग ड्रॉवर मध्ये हे कॉस्मेटिक्स वगैरे ठेवलेले असतात. इथे वरती पण असं करून घेतलेलं आहे पप्पांनी. ह्याचं मोठं मिरर लावून घेतलेलं आहे, ज्यामध्ये पूर्ण आपण दिसतो. तर आणि झालं, ही अशी छोटीशी रूम आहे ज्यामध्ये एक बेड ठेवलेला आहे, स्टोरेज आहे आणि आतमध्ये पण बरंच काही सामान वगैरे असेल. आता आम्हाला पण माहिती नाही काय आहे, कारण आम्ही पण आता काय 8 दिवस 10 दिवस येतो, राहतो आणि एन्जॉय करतो आणि मग आपल्या आपल्या घरी जातो. तर असं आमचं हे छोटस घर आहे. त्यानंतर इथे जे आहे ते परत दरवाजा आहे जो बाहेर टॉयलेटला वगैरे जाताना उघडलं जातं. तर असा दरवाजा आहे आणि जो बेसिन आणि टॉयलेट मध्ये उघडला जातो. तर इथे एक दरवाजा आणि इथे किचनचा एक दरवाजा असेल, ते किचनचा पण दरवाजा, असे दरवाजे आहे. जर इथून आपण आता बाहेर आलो आणि आता ह्या ज्या आहे इथून पायऱ्या जातात वरती, आणि वरती आहे 2 रूम्स. तर एक रूम मयूरची आहे आणि दुसरी जी आहे ती पार्लरची आहे. काकू पार्लर चालवते. तर अशा 2 रूम्स काढून घेतलेल्या आहे नंतर, आणि थोडीशी स्पेस आहे काही कपडे वगैरे वाळत घालायला किंवा काही वाळत घालायला. असं आहे हे आमचं छोटस घर, माझं माहेरचं घर, ज्यामध्ये मी वाढली आहे. तसं या घरामध्ये मी नाही राहिली जास्त. माझा जो जन्म झाला तो दुसऱ्या घरामध्ये झालेला आहे आणि या घरामध्ये येऊन आम्हाला 20 वर्ष झालेली आहे. आणि 21 वर्षानंतर, म्हणजे एक 5-6 वर्षानंतर मग माझं लग्न झालं. त्याच्यामुळे मग मी या घरामध्ये जास्त काही राहिली नाही. पण आपलंच हे घर आहे, माहेरचं घर आहे, जे ते आपलंच वाटतं. त्याचा जो एरिया आहे तो ऑलमोस्ट 1600 वगैरे स्क्वेअर फीटचा आहे. तर असं हे घर आहे आणि आय होप हा व्हिडिओ, हे घर माझं तुम्हाला आवडलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल आणि हे घर आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.